त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारी अहिला, आंबोली आणि बेजे ही तिन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्र्यंबकेश्वर नगर परिषदेकडून दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने धरण पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। 17 जुलै रोजी धरणांची विधिवत पूजा करून ओटी भरण्यात आली आहे। यावेळी धरणांना साडी चोळी, हार, फुले अर्पण करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या पूजन सोहळ्यास नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार, उपनगराध्यक्ष वेदिकाताई पाटणकर, नगरसेविका मंजुताई वारुणसे, लीलाताई कोरडे तसेच सनीभाऊ उगले यांनी यावेळी पूजा केली आहे। याशिवाय माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे आणि नामदेव कोरडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून पूजनात सहभाग घेतलाय। यावेळी नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार यांनी सांगितले की त्र्यंबकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरल्याने नागरिकांच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे। सोमवारपासून शहरात नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। धरण पूजनाची ही परंपरा म्हणजे जलस्रोतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि शहराच्या अखंड पाणीपुरवठ्याची प्रार्थना करण्याची सांस्कृतिक परंपरा असून यंदाही हा सोहळा श्रद्धा, उत्साह आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला। नमस्कार त्र्यंबकवासियो, आज आपण या ठिकाणी आंबोली धरणावर आलो आहे आणि अहिल्या धरणावर पण आपण गेलो होतो। आज या ठिकाणी जरी वरुणराजाने उशीर हजेरी लावली असली तरी त्र्यंबकच्या सर्व नागरिकांच्या मनासारखं झालेलं आहे की जो एक दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, की जो आज या 2 ते 3 महिन्यापासून जो नगरीला पाणी पुरवठा कमी जास्त प्रमाणात होत असून जो नागरिकांना त्रास सोसावा लागला, तर त्यासाठी वरुणराजाचे मनापासून धन्यवाद, त्र्यंबक राजाचे धन्यवाद की आज या ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसामध्येच आपलं आंबोली धरण असे, अहिल्या धरण असे, बेजे धरण असं ते हे पूर्णपणे भरलेलं आहे। तर आज या ठिकाणी आम्ही आंबोली धरणाचे आणि अहिल्या धरणाचं या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे आणि या ठिकाणी पूजा करून आज तुम्हाला मी सांगू इच्छिते की जे आपण पाण्याचे जे टेस्ट केले आहे ते टेस्ट रिपोर्ट पण आज आलेले आहे। टेस्ट रिपोर्ट पण चांगले आहे। तर आपण या येत्या सोमवारपासून पाणीपुरवठा हा सुरळीत होईल आणि नगरीला जो त्रास झाला आहे तो आता त्रास होणार नाही, सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल असं मी आपणास सांगू इच्छिते। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।